यामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपलं जे डिपेक्स 2026 35वां डिपेक्स या शहरामध्ये संपन्न होत आहे, त्याची जी स्वागत समिती आहे, त्या स्वागत समितीचे सचिव डॉक्टर आनंद फडणवीस सर आहेत, एम्स नागपूरचे डायरेक्टर आहेत. तसेच या ठिकाणी या डिपेक्सची जी स्वागत समिती आहे त्याचे कार्याध्यक्ष मुनीश शर्मा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आपल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देवगिरी प्रांताचे प्रदेश मंत्री वरुणजी डॉक्टर नानावरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर उमेश दासरथी सर प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि आपल्या या स्वागत समितीमध्ये जे आहेत त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. मुकुटजी सर पण या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहे, त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि फडणवीस सरांना विनंती करतो. प्रवीणजी घुगे, प्रवीणजी पण आपल्या या स्वागत समितीचे सहसचिव आहेत आणि आता घटके आणि विमुक्त केंद्रीय आयोग आहे त्याचे ते सदस्य आहेत. सरांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. सगळ्यांचं आधी स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक अतिशय स्तुत्य आणि महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे डिपेक्स. डिपेक्सला सुरू होऊन आता 35 वर्ष झालेली आहेत. तशी 40 वर्ष झाली, मध्ये 1-2 डिपेक्स होऊ शकले नाहीत कोविड आणि या काळातले. तसं 35वां डिपेक्स आता संभाजीनगर शहरामध्ये आयोजित केल्या गेलं आहे. डिपेक्सचा अर्थ आहे की 11वी 12वी ITI आणि इंजिनिअरिंग अशा विविध शिक्षणात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रोजेक्टचं इथे येऊन प्रदर्शन करावं, त्यावरची माहिती सांगावी. यासाठी आत्तापर्यंत आपलं जे 2026चं डिपेक्स इथे होतं आहे MITमध्ये, या डिपेक्ससाठी जवळपास 6000 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातल्या कल्पना या प्रेझेंट केल्या. त्यातल्या जवळपास 2-2.5 हजार विद्यार्थ्यांनी त्या संकल्पना रजिस्ट्रेशन फीस देऊन रजिस्टर केल्या. त्यानंतर 11-12 ठिकाणी रिजनल राऊंड झाले, स्क्रुटिनी झाली वेगवेगळ्या शहरांमध्ये, कोल्हापूर, पुणे, मुंबई, संभाजीनगर, नांदेड अशा ठिकाणी, नागपूर. आणि त्या स्क्रुटिनीतून 450 प्रोजेक्ट्स निवडले गेले, ज्याचं प्रदर्शन येत्या 5, 6, 7 आणि 8 मार्च रोजी या ठिकाणी या कॅम्पसमध्ये होणार आहे. या विद्यार्थ्यांना जे मनामध्ये शिक्षण करत असताना जे वेगवेगळे प्रोजेक्ट येतात त्याचं एक वर्किंग मॉडेल ते करतात आणि ते इथे येऊन प्रदर्शित केलं जातं. डिपेक्स आयोजनामागचा हेतू असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना उद्योजकता या विषयाशी संबंध येत नाही किंवा प्रेरणा मिळत नाही, अशी व्यवस्था नाही, अशा ग्रामीण भागातले विद्यार्थी, छोट्या मोठ्या कॉलेजमधले विद्यार्थी यांनी डिपेक्समध्ये सहभागी व्हावं आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जावा, ज्यामध्ये 50-60 हजार माणसं इथे येऊन ते प्रदर्शन पाहतील, त्यांच्या वर्किंग मॉडेलचा अभ्यास करतील. काही उद्योजक येतील, ते वर्किंग मॉडेल्स आणि त्यांचे प्रोजेक्ट्स पाहतील. जवळपास 50 इन्क्युबेशन सेंटर्स हे 4ही दिवस इथे ठाण मांडून बसलेले असतील. प्रत्येक इन्क्युबेशन सेंटर अगदी सुरतपासून महाराष्ट्रातले सगळे हे या प्रोजेक्ट्सना व्हिजिट करून कोणते प्रोजेक्ट चांगले त्यांना पुढे नेता येईल, उद्योगामध्ये रूपांतर करता येईल याचा अभ्यास करतील. पुढची 1-2 वर्ष त्या विद्यार्थ्यांना सहकार्य करतील, त्यांना प्रोत्साहित करतील. त्याचप्रमाणे शहरातले अनेक उद्योजक या सगळ्यामध्ये सहभागी आहेत. अशा सगळ्या उद्योजकांच्या सहभागी होण्यामुळे चांगली मजबूत अशी स्वागत समिती तयार झाली आहे, ज्याचे कार्याध्यक्ष श्री मुनीश शर्मा इथे बसलेले आहेत, ज्यांनी हा सगळा कॅम्पस डिपेक्ससाठी उपलब्ध करून दिला. अशा उद्योजकांनी आपापल्या इंडस्ट्रीकडून आणि व्यक्तिगत रूपाने या डिपेक्सला आर्थिक सहाय्य केलं. याच्यासोबतच विद्यार्थ्यांना सुद्धा अशी प्रेरणा आहे की आम्ही पण या डिपेक्सच्या यशस्वीतेसाठी काही पैसे गोळा करू शकतो, म्हणून त्याला लघुनिधी नावानी एक योजना विद्यार्थी राबवतात. 450-500 विद्यार्थी आपल्या शहरातल्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये फिरून प्रत्येक कोणाकडून 5,000, 2,000, 1,000, 100 असे निधी गोळा करत आहेत. जवळपास 1.5 लाखाचा निधी जमा झाला. 9,000च्या वर गृहभेटी झालेल्या आहेत.
असं हे सगळ्यांच्या सहभागातून विद्यार्थ्यांसाठीचं एक टेक्नॉलॉजी रिलेटेड व्यासपीठ उभं राहत आहे. हा विचार 35 वर्षापूर्वी विद्यार्थी परिषदेने केला की स्वतःच्या शिक्षण घेत असताना प्रयोगातून आणि अनुभवातून शिक्षण जास्त यशस्वी असतं. आता नवीन आलेली जी शिक्षण पद्धती आहे, नवीन पॉलिसी आहे, त्या पॉलिसीमध्ये या सगळ्या विषयांचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. परिषदेने हा विचार फार पूर्वी केला. असं हे डिपेक्स यशस्वी करण्यासाठी सगळी शहराची मंडळी यात कार्यरत आहेत. 11-12 विषयांचे प्रोजेक्ट्स यामध्ये सादर केले जातील विद्यार्थ्यांकडून, ज्यामध्ये कृषी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, संरक्षण आणि सायबर सुरक्षा, ऊर्जा, औद्योगिक स्वयंचलन ऑटोमेशन वगैरे, वैद्यकीय तंत्रज्ञान, मोबिलिटी, शाश्वत नागरी पायाभूत सुविधा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि सुरक्षा असे विषय दिले आहेत. त्या विषयावरचे प्रोजेक्ट विद्यार्थी सादर करतील. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांच्यासाठी एक आणखी चांगली गोष्ट म्हणजे हे 4ही दिवस सतत सकारात्मक बातम्यांचं हे आगार असणार आहे, हे ठिकाण असणार आहे. आपण येऊन पाहाल आणि कोणाला न सांगता जर आपण आलात आणि कुठल्याही स्टॉलवर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की भूम, परांडा, कन्नड, सिल्लोडकरचा विद्यार्थी एक छोटंसं प्रोजेक्ट घेऊन येतो आणि त्याला बनायचं असतं मोठा उद्योजक. तर ही जी आकांक्षा, ही जी ॲम्बिशन आहे ती इथे पाहायला मिळेल. त्याच्यासाठी विद्यार्थी परिषदेने उभं केलेलं व्यासपीठ आहे आणि इथे बसलेली सगळी मंडळी त्याच्यासाठी आर्थिक मदत आणि सर्वतोपरी मदत करत आहेत. मागे आशिष गर्दे बसलेले आहेत, जे मॅजिकचे प्रमुख आहेत, ते त्यांचं अपत्य आहे, तेही याच्यामध्ये सहभागी आहेत. अशा प्रकारचं एक आगळं वेगळं व्यासपीठ. आणखी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे की आत्ताच कोणीतरी म्हणत होतं की महाराष्ट्र वगळता असा प्रयोग कुठे होत नाही आणि सतत 35 वर्ष महाराष्ट्रात हा प्रयोग चालू आहे. आज आत्ता आपल्यामध्ये उपस्थित नाही आहेत, आत्ताच गेले श्री राम भोगले यांनी त्या 35 पैकी जवळपास 30 डिपेक्समध्ये सहभाग घेतला आणि त्याला आर्थिक सहाय्य केलं आहे, त्याची लिडरशिप केलेली आहे. आत्तासुद्धा राम भोगले यांच्या मार्गदर्शनाखाली, गुणेश शर्मा यांच्या लिडरशिपखाली हे सगळं डिपेक्स कार्यरत होत आहे. आपण सर्वांनी याला योग्य प्रसिद्धी द्यावी. ते 4 दिवस दररोज इथे व्हिजिट करावी, त्याचं पब्लिसिटी द्यावी आणि अनेकांपर्यंत हा विषय पोचवावा. आमची संकल्पना आहे की वेगवेगळ्या संस्था, टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूशन्स, विद्यार्थी, शाळेतले विद्यार्थी या सर्वांनी इथे व्हिजिट करावी आणि त्यातून काही बोध घ्यावा, प्रोत्साहन द्यावं. अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे. काही प्रश्न असतील तर आम्ही सगळेजण याला उत्तर देण्यास